खूपच काय म्हणते ना, आर्टिस्ट आहे आमची ननंदबाई. भयंकर गरमी असल्यामुळे आम्ही उभंच राहू शकत नाही. आता आम्ही खाण्याचं काहीतरी बघतो. बघा इकडचा असा व्ह्यू आहे मस्त असा. कशी होती कमेंट आहे सर? तिखट। आपने तिखट ली थी इसलिए आपको तिखट लगी, हमने मीडियम ली थी। अब से हम मीडियम लेंगे गाइस, क्यों शर्मा रही हो आप? क्योंकि हमने तिखट खाई है। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि हा दिवस आहे तिसरा, तरी आम्ही अजून पुण्यातच आहोत, म्हणजे ताईंच्या घरी. तर आता आम्ही सगळेजण इकडे मस्त असं चहा पितोय विथ ब्रेड अँड बिस्किट्स पण आहेत सोबतच. येस चलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग। इसको चाय में पीना है. वो हम सबको चाय पिला रही है। मैं सबको चाय पिला रही हूँ, मैं नहीं पीती हूँ. आई एम अ चाय लवर बट करना पड़ता है हेल्थ के लिए. नहीं रे, वेटलॉस नहीं, बहुत पतली हूँ मैं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग। मम्मी तर आज 7 वाजेपासून उठली पण इतकी शांत बसलीये. आता काय करायचं? झाडू झाडायचं काही टेन्शन नाही, घर झाडायचं काही नाही, घर पुसायचं काही नाही, देवपूजा काहीच टेन्शन नाही. मम्मी एवढी शांत बसली. अगं ह्यालाच तर लाईफ म्हणतात. दिस इज वॉट लाईफ इज. तुम्हाला असं वाटतं की उठा नुसतं आंघोळी करा, हे करा, त्याला लाईफ म्हणत असतं मला वाटतं. मस्त बाहेरचे पॅरेट्स बघतोय आम्ही. इथे खूप सारे पोपट आहे, मस्त ते उडत असतात. इथे मम्मी मस्त पोपट बघत बसते. खूप सारी हिरवळ आहे इथे. येस. आज का क्या प्लॅन है गाइज? आज काय बेत आहे वैनांनो? बेत नाही, प्लॅन. जेवणाचा अभि आजचा काय प्लॅन आहे ते तर अजून काही फिक्स नाही आहे आमचं. कदाचित आम्ही जाऊ शकतो बाहेर, कदाचित आम्ही नाही जाऊ शकत, बट बस एन्जॉय करायचा आहे, हाच प्लॅन. काय करतो आमचा आजचा दिवस कसा होतो? आजचा रॅन्डम डे आहे आमचा, शांती से। अनप्लॅन. अजून बाकीचे 2 जण झोपलेले आहे. आमची सकाळ झाली. हे इकडे आम्ही तुम्हाला जान्हवीची कारिगिरी दाखवतो. ये मस्त। हे जान्हवीचे ड्रॉइंग, कलर कर. जान्हवीचे पेंटिंग्स. खूपच काय म्हणते ना, आर्टिस्ट आहे आमची ननंदबाई. सकाळी लवकर उठून म्हणते काय करायचं. मी 2 तास फोन खेळून झाला, वॉकिंग करून झाली, मग आता काय करावं म्हटलं तर मग आपला छंद जोपासावा. ठीक आहे. आम्ही सगळेजण रेडी होऊन मस्त निघालो आता परत फिरण्यासाठी. आता आम्ही चाललोय. आता आम्ही दगडूशेठला आज आम्ही चाललोय. दोघींनी ट्विनिंग केली आहे. येस सिस्टर. छान दिसतंय दोघी पण. चलो चला चला. चला भेटूया आता डायरेक्ट पुण्यामध्ये दगडूशेठला. हो. चला आता आम्ही चाललोय दगडूशेठ गणपतीला. ऊन तर खूप आहे, पण तरी पण एवढ्या उन्हामध्ये आम्ही आलोय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि समोरच दगडूशेठ गणपतीचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवते. लाईन आहे, खूप मोठी लाईन आहे, तर खूप वेळ लागेल. त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय परत. दर्शन घ्यायला गेलो होतो आम्ही, पण खूप गर्दी, इतकी भयंकर गर्दी होती की आम्ही रांगेत उभं राहण्याची रिस्कच नाही घेतली. त्याच्यामुळे बाहेरूनच बाप्पाचं छान असं दर्शन घेतले आम्ही. संडे आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे. भयंकर गरमी असल्यामुळे आम्ही उभंच राहू शकत नाही. आता आम्ही खाण्याचं काहीतरी बघतो. खूप वेळ लागला असता आपल्याला लाईन मध्ये असतो तर. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी बाहेरूनच बाप्पाचं दर्शन घेतलंय. गर्दी खूप आहे, पार्किंग म्हणजे गाड्या तर डायरेक्ट रस्त्यावरती, आम्हाला गाडीत बसायला आणि उतरायला जागा नाही, एवढी गर्दी आहे. पूर्ण रस्ता पॅक आहे, संडे आहे त्याच्यामुळे. गाईज आम्ही आता मेन पुण्यामध्ये आहोत आणि अशी आमची थोडीशी हाल झाले की काय सांगू. हे ना, हे सगळे इकडे येऊन पोचले होते
आणि दादा वेगळीकडेच गाडी घेऊन आणि आम्ही ह्या दोघी मी आणि हे आम्ही सगळेजण वेगळीकडे होतो. आम्ही ऑटो पकडून इथं आलोय आता आणि आता आमची भेट झाली असं काही झालंय. आणि आता आम्ही आलोय शनिवार वाड्यामध्ये. सो बघूया मध्ये जाऊन. तर आम्ही आलोय आता शनिवार वाड्यामध्ये आणि संडे आहे त्याच्यामुळे गर्दी तर भरपूरच आहे. तर इकडे बघू शकता असं काही आहे मधला व्ह्यू शनिवार वाड्याचा. असं काही आहे मध्ये. लाकडं बघितले का बघा इकडचा असा व्ह्यू आहे मस्त असा. काय आम्ही सगळे वरती आलोय आणि आई तृप्तीताई दादा आणि ते खालीच बसले. हे बघा ही तिकडची एक साइड होती आणि आता ही इकडची एक साइड आहे. इतकी चांगली वस्तू आहेत आणि लोकांनी बघाच घालते. लोकांना सेन्सच आपली सेन्सच नसतो लोकांना. इकडे बाजूची जागा खूप मस्त आहे. व्ह्यू दिसतोय इकडे झाडं वगैरे. खूप ऊन आहे त्याच्यामुळे स्टॉल घेतलंय. भयंकर ऊन आहे तरी आम्ही इतक्या उन्हामध्ये फिरतोय. पण काय करणार आता आलोय तर फिरणं झालंच पाहिजे. असं काही दिसतंय खालून. आम्ही आता वरतून खाली आलोय. अरे खारुताई होती खारुताई. थंडीत आली होती त्याच्यामुळे मग सगळं फिरायला भेटलं. आम्ही जाऊन आलो. तुम्ही तोपर्यंत बसून राहिले मस्त हवा घेत. आईंनी बघितलं. अच्छा लगा बहुत अच्छा. अच्छा आम्ही खूप वेळा बघितलंय. ज्यादा एंजॉय हो गया. ज्यादा एंजॉय हो गया धूप में. थक गए अभी निकल आए. आता आम्ही गणपती वगैरे दर्शन सगळं काही झालं नाही. आता आम्ही मिसळ खायला आलोय. आम्ही आलो काटाकीर मिसळ खायला. मस्त एकदम झणझणीत मिसळ आहे आणि खूप छान आहे. सगळी अशी मिसळची मजा घेतात. जानू नाशिकमधून बाहेर आले पण यांच्यातून नाशिक बाहेर नाही निघत आहे. येस म्हणजे आम्ही दोघं मिसळच खातोय. मिसळच खातोय. सगळे जर मस्त अशी मिसळ एन्जॉय करताय. मला कोणी देत नाही आहे. तिला द्यायचं नाहीये. जाणून द्यायचं नाहीये. खायचं होतं. अरे नको रडू. जाऊ दे नको रडू. मी खेळला 2 दिवस पकडलो. चलो खाओ. मस्त अशी मिसळ आली आता आमची. चला मिसळ वगैरे खाल्ली. कशी होती का म्हणताय मिसळ? तिखट. आपने तिखट ली थी इसलिए आपको तिखट लगी. हमने मीडियम ली थी. अब से हम मीडियम लेंगे गाइस. इतनी क्यों शर्मा रही हो आप? क्योंकि हमने तिखट खाई है. कामीने जायचं तर वेगळंच. मिसळ कशी होती मिसळ? मिसळ एक नंबर होती. हा डायरेक्ट कानात गेली माझं तिखट. हो ना. कान में गया तिखट. ये आयफिल टॉवर दिखा दे. हा आयफिल टॉवर. आणि इकडे आयफिल टॉवर आहे. म्हणजे आयफिल टॉवर नाही आहे पण त्याच्यासारखंच आहे. 7 वंडर्स आहेत बघा. हे बघा. तरी चला आम्ही चालू आता आमच्या घरी. 3 दिवस राहिलो आम्ही पुण्यामध्ये ताईंच्या घरी आणि आता चालू. खूप कमी दिवस. फ्रायडे कॅल्क्युलेट नव्हता. संध्याकाळी आले होते. एक दिवस आहे. तर आता आम्ही चाललोय. आई थांबले. आई 2 दिवसांनी येणार. आईला थांबून घेतलंय. 2 दिवस नाही आता नाही पाठवत. 15 दिवस आई नाही का बघा. होत नाही त्यांना असून शिवाय काय करणार आहे आता. मुलीकडे राहत नाही त्या. आईला 15 दिवस म्हटलं दडपण आलं. आताच टेन्शन आलं मम्मीला. आम्ही चाललोय आता आमच्या घरी. सोडवायला. बाय बाय करून आणि आम्हाला सोडवायला आले खाली. खूप कमी दिवस थांबले त्याच्यामुळे मला राग आलाय. मी बोललो होतो उद्या जाऊ पण मग कॅन्सल झालेलं.
घ्या मग थांबून चलो 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 लवकर या तुम्ही, पटपट पटपट या. परत येऊ आता नंतर. येस, खूप 2-3 कमी दिवस महिन्यानंतर. आले त्याच्यामुळे आता बघून घेईल मी. चला. खास 2 दिवस या दोघींना पाठवतो शॉपिंगसाठी. हा. चलो निकलते हम लोग. बाय. Bye bye. या लवकर तुम्ही परत येऊ. परत पुण्याला. येस येस आम्ही येतच राहतो सिंदूरला. हळूहळू जा. मी नाही येत. चलो